नमस्कार मंडळी. आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे पाण्याची भाकरी कशी बनवायची. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, पीठ चाळून घ्यायचं. म्हणजे जेवढी आपल्याला भाकरी लागेल तेवढं त्याप्रमाणे पीठ चाळून घ्यायचं. अगदी सोपी आणि सुंदर भाकरी. आपण काय करायचं, पाणी थोडंसं उकळून घ्यायचं. मग हे पाणी जे आहे ह्या पिठात ॲड करायचं. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही पण बघा. छान म्हणजे भाजीसोबत खूप छान लागते भाकर. हे थोडं थोडं पाणी ॲड करायचं. म्हणजे जास्त नाही टाकायचं, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं. एकदम सोपी पद्धत आहे. ह्याप्रमाणे तुम्ही पण बघा. पाण्याची भाकर थोडं थोडं ॲड करून मग असं सगळं मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर हे जे पीठ आहे ते आपण असं एका जागी लावून ठेवायचं. असं एका जागी गरम मस्तपैकी जमा करून घ्यायचं. मग थोडं थोडं आपण जेवढं लागेल भाकरीपुरतं तेवढंच घ्यायचं. मग ही भाकर कशी बनवायची ते रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला आज. आपण काय करायचं, मस्तपैकी थोडं थोडंसं पाणी घेऊन पीठ तिंबून घ्यायचं. अगदी छान मऊ पीठ तिंबल्यावर छान गोल गोल भाकर बनवता येते. ही पद्धत अशी असते. पाण्याची भाकर म्हणजे पीठ एकदम अगदी मऊ पाहिजे ह्याला. त्या पद्धतीने आपण काय करायचं, थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ तिंबून घ्यायचं. पीठ तिंबल्यावर मग तुम्हाला कशी भाकर बनवता येते तशी छोटी मोठी आणि मस्त एकदम पातळ जाड जसं तुम्हाला आवडते तसं फुल्ली भाकर होती छानपैकी. असं पीठ तिंबून घ्यायचं अगोदर. थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं. म्हणजे जास्त पण हे करायचं नाही पीठ, म्हणजे भाकर थोडी हे होणार नाही, कडक पण बनवता येते. म्हणजे जसं पीठ आपल्याला लागते त्याप्रमाणे तिंबून घ्यायचं. घट आणि थोडं मऊ. जसं थोडंसं घट केलं तर थोडी कडक होईल भाकर, आणि थोडं पीठ मऊ केलं तर छानपैकी मऊ होणार. थोडं थोडंसं पाणी बोटावर लावून ॲड करायचं, जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच. ह्याप्रमाणे पीठ तिंबून घ्यायचं. एकदम मऊपैकी छान पीठ तिंबून घेऊन मग थोडंसं ह्याचं गोल गोल म्हणजे लाडू बनवल्यासारखं बनवायचं छोटंसं. अगदी छान पातळ भाकरी, ज्वारीची पाण्याची भाकर एवढी सुंदर होईल. छानपैकी मस्त बनवायचं. थोडंसं पीठ घ्यायचं, मग ह्याला रोल बनवायचं ह्याचा असं दाबून हातावर. मग हळूहळू हळूहळू काय करायचं, ह्याला आपण हातानं गोल 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 थापायचं. असं थोडं थोडंसं पीठ लावायचं आणि असं थापायचं छानपैकी पोळीपाटवर. मस्त एकदम गोल 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 होणारी भाकर. जेवढी पातळ जाड तुम्हाला जसं खाऊ वाटते त्याप्रमाणे पातळ जाड जसं बनवता येतं तसं बनवायचं. गोल गोलपैकी मस्त होणार भाकर. दमादमानं असं फिरवायचं ह्याला गोल गोल. मस्तपैकी असं छान एकदम गोल बनवायचं. आणि मग आपली तवली जे गरम आहे त्याच्यावर ही भाकर टाकायची. असं छानपैकी मस्त गोल गोल पातळ कडक भाकर झाली आहे इथं. बघा तुम्ही ह्याप्रमाणे करा. असं काय करायचं, आता आपण ह्याला पाणी घ्यायचं थोडंसं थंड,
आणि ह्या भाकरीवर गोल असं फिरून घ्यायचं. पाणी जे आहे थोडं थोडंच फिरवायचं, म्हणजे जास्त नाही टाकायचं. असं गोल रोटीवर चौकट पाणीचा हात फिरून घ्यायचा आपल्याला. ह्याला म्हणायची पाण्याची भाकर. हे जे आहे आपली ज्वारीची भाकर आहे, ह्याला पाण्याची भाकर म्हणतात. आणि हे कोणत्याही भाजीसोबत एवढी टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्कीच बघा करून आणि ही रेसिपी बघा, तुम्हाला कळेल की भाकर किती छान लागते. ह्या पद्धतीनं बनवायचं. लाईक आणि